चला बॅटर्स विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण होऊयात. लगेच मॅच नंबर 2 ला बंद करणार आहोत सुरुवात. औदुंबर वासिनी क्रिकेट क्लब बागमांडले आयोजित स्वराज चषक मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. मॅच नंबर 2 तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळेल. तिथे एका साईडला आपल्याला संघ पाहायला मिळतो तो म्हणजे शिवनेरी स्ट्रायकर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी प्रियांश फायटर्स. टॉस झाला. टॉस गेला. शिवनेरी स्ट्रायकर या टीमच्या बाजूने प्रथमतः घेतली फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय प्रियांश फायटर्स या टीमला. आघाडीला आलेली जोडी आपण पाहतोय. एका साईडला सुयोग आहेत आणि एका साईडला सोहम आणि बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी तेजस हे आपल्याला पाहायला मिळतील. ग्रीन सिग्नल लेट्स प्लेचा इशारा. मॅच नंबर 2. पहिलाच बॉल या वेळेला लो बॉल टॉस. इथून पुढे पाहतोय अंपायर आमच्यापर्यंत इशारा दर्शवतील 2 धाबा. चला टूडी मध्ये आपल्याला हा बॉल जाताना पाहायला मिळतोय त्यामुळे इथून पुढे 2 धाबा. 2 धावेने सुरुवात केली आहे सुयोग यांच्या बॅट मधून. हो या वेळेला टप्पा पडलाय. थोडस वळण घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे प्रेक्षक वर्ग आहेत बागमांडल्याचे. ऑटोमॅटिक टाळ्यांचा गजर. लो बॉल टॉस समोरच्या दिशेने इथून पुढे आपण पाहतोय. चला एक सिंगल इथून पुढे आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळतील. टीमची धावा संख्या 3. 3 बॉलचा खेळ झालाय. अद्यापर्यंत 3 धावा आपण पाहतोय. मॅच नंबर 2 रंगली आहे. पुढचा बॉल या वेळेला व्हाईट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. व्हाईट +1 टोटल 2 धाबा. टोटल 2 धाबा. यस टीमची धावा संख्या 5 आपण पाहतोय. म्हणजे लेग बाईज सगळ्या स्वरूपाच्या धावा तुम्हाला इथून पुढे मिळणार आहेत. 3 बॉल 5. या वेळेला आपण पाहतोय हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न. सिंगल आली आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावा संख्या 6 आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती तेजस आहेत परंतु समोर सुयोग आणि सोहम ही जोडी आपण पाहतोय. ओ या वेळेला आपण पाहतोय टप्पा पडलाय. पुन्हा एकदा वळण घेतलंय. बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. वा तेजस. डॉट बॉल. नो बॉल. ओव्हरस्टेप झाले होते त्यामुळे आपण पाहतोय इथून पुढे अंपायर्सने ते आमच्या हेरला आणि नो बॉलचा इशारा. याही वेळेला आपण पाहतोय हा डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धावा संख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा धाब्लॉक वरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र सोहम बाउंड ट्रॅक वरती. नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल वरती आक्रमण केलंय समोरच्या दिशेने. बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. विजय कुलदरकर आणि त्याच वेळेला आपण पाहतोय आस्था उपकर यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. इथून पुढे सिंगल आली आहे. टीमची धावा संख्या 13 या आकड्यावरती. यश बाउंड ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. ओ कोलातला बॉल. याही वेळेला सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. धावा संख्या हळूहळू पुढे चालली आहे. 14 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. यावेळेला समोरच्या दिशेने फिल्डिंग चांगली केली होती परंतु सिंगल नाही वाचू शकणार. आणि त्यानंतरला आपण पाहतोय एकाच्या मधीनं 15 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल.
4 बॉलचा खेळ झालेला आहे. पुढे आले यावेळेला आपण पाहतोय बॅटची कडा सिंगल. पुन्हा एकदा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. 16 या आकड्यावरती टीमची धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेला बॅकफुटला येऊन फिल्डिंग चांगली आणि यावेळेला आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये महत्वाची विकेट इथून पुढे जाताना पाहायला मिळतील. सुयोग जे चांगली बॅटिंग करत होते त्यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक पहिला बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय सुदेश आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. रनआउटच्या स्वरूपामध्ये सुयोग तर बाद झाले. आता मात्र सुदेश दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 8च्या सरासरीनं 16 या आकड्यावरती. ऋषी नवीन गोलंदाज. हो पहिलाच बॉल समोर. निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेला सिंगल घेतली गेली आहे की नाही ते इथून पुढे आपण पाहतोय. ओ यू टी बॅटर आउट. काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर आपण पाहतोय विशाल दाखल होताना पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकावरती प्रियांश फायटर या टीमच्या वतीनं टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती थांबली आहे. पुढचा बॉल सिंगल आणि या गोष्टीची खऱ्या अर्थानं संपूर्ण टीमच्या ढगाळमधून सूचना येत होती की सिंगल डबल चालू राहू दे आणि ते चालू ठेवलंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल येताना पाहायला मिळेल. विशाल यांच्या बॅटमधून टीमची धावसंख्या 18. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. टीमची धावसंख्या 18. हो यावेळेला 2 सिंगल तर आल्या होत्या परंतु यावेळेला आपण पाहतोय विशाल स्वतःवरती नियंत्रण नाही ठेवू शकले. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये हा डॉट बॉल. फुल टॉस परंतु यावेळेला फिल्डिंग चांगली केली आहे आणि सिंगल आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. बघता बघता षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना प्रियांश फायटर या टीमची 19 आकड्यावरती. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती श्रीतेज. पहिलाच बॉल सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती 20. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा सिंगल येताना पाहायला मिळेल. 21 धावा 21. लो फुल टॉस यावेळेला फिल्डिंग आपण पाहतोय आणि आई फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. फिल्डिंग चांगली केली आहे आणि आणखीन एक विकेट इथून पुढे येताना पाहायला मिळते. म्हणजे जेवढे विकेट गेले ते रनआउटच्या स्वरूपामध्ये. अनुप नवीन बॅटर. बॅटची गडा इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 22. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. यावेळेला आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय 4था बाद. केवळ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल त्याच्यावरती सिंगल आली आणि बघता बघता षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 23 आकड्यावरती. इथून पुढे जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज. चोवीस बॉल जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज आहे शिवनेरी स्ट्रायकर या टीमला. आणि यानंतरची होणारी मॅच देखील आपण पाहतोय ती म्हणजे विनर वर्सेस विनर अशी लढत पाहायला मिळेल. त्यामुळे पहिल्या मॅच मध्ये जिंकलेला संघ वन्स चॅलेंजर्स त्यांच्या अगेन्स्ट आता कोणता संघ तयार होईल ते सुद्धा पाहावं लागेल.
जावेत मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय 24 बॉल जिंकण्यासाठी शिवनेरी स्ट्रायकर या टीमला 24 धावसंख्येची गरज. बॉल टू इक्वेशन तर आहे, परंतु या खेळपट्टीवरती धावा बनवणं सोपं नाहीये. धावा इथून पुढे बनवाव्या लागतील. श्रेयस आणि श्रीतेज ही जोडी आपण पाहतोय. पहिला बॉल, ओ पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतोय थांबवलं गेलं श्रेयसांना. पहिला निर्धाव स्वरूपाचा बॉल सुयोग यांच्या माध्यमातून. सुयोग यांनी सुरुवात तर चांगली केली होती बॅटिंगच्या स्वरूपामध्ये, परंतु आता गोलंदाजीसाठी आलेत आणि गोलंदाजी करताना देखील सुरुवात चांगली झाली आहे. बॅकफुटला येऊन आपण पाहतोय पंच केलाय, पंच पॉवरफुल आहे. सिंगलने इथून पुढे सुरुवात झाली आहे. श्रेयस कोलदरकर आपल्याला पार मिळत आहेत. पुढचा बॉल, कुलातला बॉल, फटका सजवलाय, अप्रतिम दर्जाचा फटका पार मिळत आहे. 2 धावा. 3 बॉल इथून पुढे आपण पाहतोय धावा झालेला आहे, त्या म्हणजे 3. बॅटिंग करत असताना शिवनेरी स्ट्रायकर या टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल, कुलातला बॉल समोर. या वेळेला आपण पाहतोय आणखीन एक सिंगल इथून पुढे येताना पान मिळेल. 4 बॉलचा खेळ झाला, टीमची धावसंख्या 4 आपण पाहतोय. स्वराज चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. मानाचा करंडक, 8 संघ आपल्याला पान मिळत आहेत. पुढचा बॉल, ओ या वेळेला आपण पाहतोय कदाचित एज लागली असेल. जे फिल्डर आहेत त्यांच्या रिएक्शन वरून तर तेच वाटतंय की इथून पुढे कॅच ड्रॉप झाली की काय. पुढचा बॉल, या वेळेला आपण पाहतोय अंपायरचा इशारा इथून पुढे पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे त्यांना पाहायला मिळतोय. त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. टीमची धावसंख्या 5 आकड्यावरती. 24चा पाठलाग करायचा होता, अद्यापर्यंत 5 धावा. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. इथून पुढे आपल्याला सिंगल येताना पान मिळेल आणि बघता बघता षटक क्रमांक आपण पाहतोय इथून पुढे 1चा खेळ संपेल. येस विकेट, येस विकेट इथून पुढे आपल्याला येताना पार मिळते. त्यामुळे इथून पुढे आता फलंदाज बाद होताना पार मिळतील. बॅटला स्पर्श झाल्यानंतर बॉल अगदी आपण पाहतो थेट पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होताना पार मिळाला. त्यामुळे सेल्फ आउट झाले बॅटर. अठरा बॉल जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती ऋषी. सोहम आपल्याला पाहायला मिळत आहेत बाउंड ट्रॅक वरती आणि नवीन बॅटर आहेत ते ऋषी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. चला सामन्याला सुरुवात. 18 मध्ये 19 ची गरज. पहिलाच बॉल वरती इथून पुढे सिंगल आपण पाहतोय अर्जित केली जाते. ऋषी यांचा चांगला कॉल होता, त्यामुळे ही सिंगल आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 17 मध्ये 18 बनवायचे आहेत. याही वेळेला आपण पाहतोय बॉलला तिथे स्टॉप केला आणि त्यानंतर आपल्याला सिंगल येताना पाहायला मिळेल. 16 बॉल 17 धावसंख्येची गरज. बी ग्रुप मधील आपण पाहतोय ही दुसरी मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. पुढचा बॉल, ओहो बॉल काय राईट झालाय, परंतु या वेळेला आपण पाहतोय दोन्ही अंपायर्स आता मात्र एकत्रित येताना पाहायला मिळतील आणि त्यानंतरला चर्चा करून योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. चला संपर्क झाला होता, त्यामुळे आपण पाहतोय सेल्फ आउट झाले बॅटर आणि धक्का क्रमांक आपण पाहतोय हा दुसरा बाद. आतापर्यंत टीमची धावसंख्या 7, बॉल झालेल्या 3. नवीन बॅटर आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती यश.
दाखल होताना पाहायला मिळतील. डावकुरा हाताचे बॅटर आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 7 आपण पाहतोय. 24 पाठलाग करायचा आहे. षटकातील आपण पाहतोय हा पुढचा बॉल. यस, बॅकफुटला आले. वेट अँड वॉच ची पॉलिसी वापरली मैदानाच्या आतमध्ये आणि त्यामुळे आपण पाहतोय ही सिंगल. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 8 आकड्यावरती. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय या वेळेला ही सिंगल आपण पाहतोय. बाईच्या स्वरूपामध्ये ही सिंगल. बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. त्यामुळे आणखीन एक धाव इथून पुढे ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 9. 15ची गरज आहे या मॅच मध्ये. कुलातला बॉल काय फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी. एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 10 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही या मॅच मध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. बॅटिंग करणारा संघ शिवनेरी स्ट्रायकर या टीमला. सुदेश, चला नवीन गोलंदाज सुदेश. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने आपण पाहतोय, परंतु सिंगल घेण्याचा प्रयत्न नाही राहिला श्रेयस यांचा आणि डॉट बॉल. चौदा अजूनही बनवायचे आहेत. येणारे आपण पाहतोय 11 बॉल. लो फुल टॉस. समोर पुन्हा एकदा आपण पाहतोय या वेळेला सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. अजूनही 13 बनवायचे आहेत. हो, या वेळेला आपण पाहतोय सिंगल. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ झालाय. 12 धावा. या वेळेला आपण पाहतोय व्हाईट बॉल तर आलाय. त्यानंतर आपण पाहतोय इथून पुढे हो काय घडलं पाहिजे आतमध्ये. टोटल 1 2 3 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट प्लस 2. व्हाईट प्लस 2 टोटल 3 धावा आपल्याला ऍड होताना पाहायला मिळतील आणि टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 15 या आकड्यावरती. 9 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच होती कुठे, मॅच आता आली कुठे. 3 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा या बॉक्स क्रिकेटमध्ये या खेळपट्टीवरती फार महत्वाच्या आहेत. 9 मध्ये 9 बनवायचे दादा. नऊ मध्ये 9 बनवायचे आहेत. श्रेयस कुलदरकर आपला पाहायला मिळत आहे स्ट्रायकिंग एंडला. कुलातला बॉल या वेळेला आपण पाहतोय थांबवलं गेलं आहे. 8 मध्ये आपण पाहतोय 9 धावसंख्येची गरज. बॅकफुटला येऊन आपण पाहतोय स्ट्रोक तर सजवला गेलाय. इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळेल. आता मात्र आपण पाहतोय इथून पुढे बॉल शिल्लक असतील 7 आणि 7 मध्ये धावा बनवायच्या आहेत 8. 7 मध्ये 8 धावसंख्येची गरज. त्या 3 धावा फार महत्वाच्या होत्या प्रियांश फायटर या टीमसाठी, परंतु त्या धावा गमावल्या आणि आता मात्र 7 मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. ओ एज लागली आहे. बॉल पाठीमागच्या दिशेने. ओव्हर संपली आहे. 6 बॉल जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असेल शिवनेरी स्ट्रायकर या टीमला. सहा बॉल जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. केबल आपण पाहतोय पहिलाच बॉल स्वतःवरती नियंत्रण नाही ठेवलं. हवेमध्ये खेळला गेलेला स्ट्रोक आणि मग इथून पुढे यशला खेळपट्टी सोडावी लागेल. बाद.
7 धावसंख्येची गरज आहे. येणारे 5 बॉल 5 मध्ये 7 बनवायचे आहेत. नवीन बॅटर मोहन हो बॅकफुटला येऊन इथून पुढे आपण पाहतोय आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळेल. अजून एक विकेट आली आहे. मोहन मैदानाच्या आतमध्ये गेले तर होते परंतु मोहन मैदानाच्या बाहेर सुद्धा आले. नवीन बॅटर मंथन तर आले परंतु श्रेयस आता सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. वाईड आला आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. 4 मध्ये 6 बनवायच्या आहेत. 4 बॉल जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज. हो पुढे आले त्यावेळेला आपण पाहतोय सिंगल तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल इथून पुढे आपण पाहतोय आता कंप्लीट होणार की नाही ते सुद्धा पाहावं लागेल. आणि एक सिंगल तर आहे परंतु इथून पुढे आता आपण पाहतोय चला अंपायर्स आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. सिंगल तर आहे परंतु इथून पुढे आता स्ट्राईक चेंज होईल का दुसरी धाव मध्ये बॅटर आउट असतील का या सगळ्या गोष्टी बघतील चेक करतील आणि त्यानंतरला योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. दोन्ही अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात. बंटी सर त्याच वेळेला समीर सर चर्चा करत आहेत. एक सिंगल आहे आणि त्यानंतरला आपण पाहतो इथून पुढे आता सर स्ट्रायकिंग इंडला बॅटर कोण असेल एकच म्हणजे बॅटर अगदी आपण पाहतोय 3 बॉल जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज. तीन मध्ये 5 ची गरज असताना इथून पुढे फलंदाज बाद. चला इथून पुढे आता आपण पाहतोय 2 बॉल जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे एक चौकार तुम्हाला इथून पुढे मारावा लागेल. तेजस 2 मध्ये 5 ची गरज असताना इथून पुढे आपण पाहतोय ही सिंगल नाही आहे. एक बॉल जिंकण्यासाठी आता मात्र 5 धावसंख्येची गरज. 6 विकेट गेलेत त्यामुळे इथून पुढे आता आपण पाहतोय संघच ऑल आउट झाले की काय आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय इथून पुढे सामना जिंकलाय तो म्हणजे प्रियांश फायटर्स. अभिनंदन.